सुखाची गोष्ट असू द्या किंवा दुःखाची गोष्ट असू द्या, जी काही गोष्ट असेल ना, ती यांना सांगत जावा. कारण की आपण ना आपल्या सुखाच्या दुःखाच्या गोष्टी ना आपण लोकांना सांगत राहतो. आज असं, तसं, हे, ते. पण ह्याला त्याला सांगण्यापेक्षा ना देवाला सांगत जावा. कारण की लोकांना ना खरं सांगू का कुठल्याच गोष्टीचं घेणं-देणं नसतं. भले ती आपण सांगतो, ती लोकं ऐकतात सुद्धा, असं नाही की नाही. पण तीच लोकं 4 लोकांना सुद्धा ऐकवतात आपली गोष्ट. "अगं, हिचं आज असं, तिचं तसं." पण हीच गोष्ट जर देवाला तुम्ही शेअर केलात ना आणि जितकं होईल ना खरं सांगू देवाशी कनेक्ट व्हा. आणि जितकं होईल ना तेवढं देवाशी बोलत राहावा. असं तसं हे ते नाही का. आणि खरं सांगू ते जेव्हा आपल्यावर चांगलं वाईट येतं ना ते तेव्हा ते मार्ग दाखवतात सुद्धा. कारण की माझे असे खरंच खूप अनुभव आहेत. छोट्या-छोट्या गोष्टीवरनं खूप भले मी देवाकडे असं बोलत नाही मला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, मला हे ते काहीच नाही. देवाला वाटलं तर ठीक आहे, नाहीतर ठीक आहे. आणि मी अशी पण खूप आनंदात आहे, सुखी आहे. कारण की मला जेव्हा जे हवं असतं, छोट्या-छोट्या गोष्टी तेव्हा त्या गोष्टी मला मला माझा देव मला पुरवतो. तर गाडी बंगल्याची माझी अपेक्षा नाही आहे आणि मला नको पण आहे. कारण की मेल्यावर सर्व इथेच ठेवायचं आहे. काय घेऊन जाणार आहे आपण? पण सर्वात मोठा आनंद आपलं कुटुंब, आपला बोलतो ना आपला नवरा, आपली मुलं आणि म्हणजे बस काहीसं आपल्याबरोबर आहे ना, तर बस. आणि फिरायला पैसा लागतो. आनंद साजरी करायला पैसा लागत नाही. छोट्या-छोट्या गोष्टीवरून आनंद आपण साजरी करू शकतो. बरोबर ना? तर जितकं होईल ना, खरं सांगू का देवाशी कनेक्ट व्हा, देवाशी बोला. सकाळी उठल्यासुद्धा बोलायचं, की देवा आज म्हणजे तुझ्या कृपेमुळे मला आजचा दिवस भेटला बघायला. 24 तासामध्ये जास्त का होईना, पण 5 ते 10 मिनिटं तरी देवाशी बोलत राहावा. खूप छान वाटतं बघा.